हॉरिबल हॉरिबल हे सगळं. अरे 10 फुटावर होतास तू माझ्यापासून, तरी मी तुला ओळखलं नाही. कसं ओळखणार तू मला? माझा अवतार काय झालाय? आणि हे तू असे का कपडे घातलेस? हाऊस नाही मला हे कपडे घालायची. आलो तेव्हा सुटाबुटात होतो. आणि मग अरे या लोकांनी कधी सूट वगैरे बघितले का? काढून घेतले माझे कपडे. दीज वल्गर अँड ऑब्नॉक्शियस पीपल. माझा कोट काढला, माझा शर्ट काढला, माझी पॅन्ट काढली, माझी. जाऊ दे म्हणून तिथे पडलेले कपडे अंगावर चढवले. अरे मग मला लगेच फोन का नाही केलास? कपडे नेले त्यांनी, ते फोन सोडणार आहेत? माझा फोन नेला, माझे बूट घेतले, माझे सॉक्स घेतले, माझ्या पर्स मधले सगळे पैसे नेले. थँक गॉड माझे क्रेडिट कार्ड सोडून दिले. आणि पोलीस सुद्धा नव्हते तेव्हा तिथे? होते ना, पोलीस होते. पण मी आले त्यांना सांगितलं होतं की डू नॉट डिस्टर्ब मी. ते माझं म्हणणं त्यांनी इमाने ऐकबारे ऐकलं. अरे ही लोक मला मारत होती, पण पोलिसांनी मला अजिबात डिस्टर्ब केलं नाही. यांच्या जाऊ दे वैभव, जाऊ दे. इट्स ओव्हर नाव. ओके, आता ह्या पोलीस स्टेशनची सावली सुद्धा नको. चल बघू, चल काळजी नको करू. चल आता घरी जाऊन फ्रेश हो. बघू काय अर्थ आहे? वैभव मेरे चिकने. कोण आहे तू? बस क्या गुरु, अपन को नहीं पहचाना? वैभव है ना अपना गुरु है. क्या गुरु? गुरु? हा काय, अजून आपण याच्यासारखं एक्सपर्ट नाही झाला. तो कसा मोठ्या लेवलच्या चोरा करतो, लोकांना टोप्या घालतो. आपली अजून तेवढी रेंज नाही. आपण कसं आहे, तिकीट ब्लॅक करणं, जास्तीत जास्त लोकांना टोच्या दाखवणं, पाकिट मारणं, बस. अरे वैभव काय बोलतेय ही? अगं मला तरी काय माहित, आयुष्यात पहिल्यांदा पाहतोय मी हिला. मला पहिल्यांदा बघतोयस तू? अरे हा आपलं ठरलंय ना असं बोलायचं म्हणून. करेक्ट विसरले हा मी. काय आमचं असं ठरलंय की तो दुसऱ्या कुठल्या मुलीबरोबर असला ना की मी त्याला ओळखत नाही असं दाखवायचं. आणि समजा ओळख दाखवली तर तो मला ओळखत नाही असं दाखवणार. करेक्ट ना? सॉरी हा, मी तुला ओळखतच नाही. वैभव ही काय बोलतेय? हे खरं आहे का? अगं तू हिच्यावरती विश्वास कसा ठेवतेस? हिचं तोंड सुद्धा पाहिलं नाही मी याआधी. तर तोंड कसं बघणार? बरोबर आहे, रात्री यायचा आणि रात्री जायचा. अंधारात तोंड कसं बघणार? व्हॉट? काय गेले 4 दिवस नेमानी येत होता. काल नाही आला म्हणून विचारायला गेले तर कळलं कोठडीत आहे. म्हणून इथपर्यंत भेटायला आले. वैभव का केलं रे तू असं? 25,000 रुपये चोरलेस. आता आपल्या पोराच्या हातावर लिहितील ना मेरा बाप चोर आहे म्हणून. कोण पोरगा? कुठला पोरगा? बघा आता कोण पोरगा, कुठला पोरगा? अरे तू माझं तोंड उघडायला लावतोस आता. आपला पोरगा, माझ्या पोटात येतो तुझा आणि माझा पोरगा. प्रीती थांब. अगं प्रीती तुझा काहीतरी गैरसमज झालाय नाही. गैरसमज होता इतके दिवस. मी तुला फार सज्जन आणि प्रामाणिक समजत होते रे. बट दिस इज सिम्पली डिस्गस्टिंग. काही क्षणांच्या मजेसाठी तू ह्या नीच थराला जाशील असं वाटलं नव्हतं मला वैभव. अगं तू समजून घे ना मला. तुझी माझी जुनी ओळख आहे प्रीती. हिला मी आता इथे भेटलोय आणि नाही वैभव, ती खोटं बोलत नाहीये. जगातली कोणतीही स्त्री स्वतः भर चौकात आपल्या आबरूचा असा बाजार मांडत नाही. बरोबर आहे. चुप का? अगं असं नाही आहे ग. माझं ऐक प्लीज. इनफ वैभव, इनफ. खरं तर मी हिचे आभार मानले पाहिजेत. हिच्यामुळे तुझं हे खरं स्वरूप माझ्या समोर आलं. अगं लग्नानंतर मला कळलं असतं तर माहित नाही काय झालं असतं माझं. ओ प्रीती प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. बस वैभव, हे नातं संपलं. प्रीती का केलंस तू हे? तू मला ओळखत नाहीस आणि मी तुला ओळखत नाही हे तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. मग हे रात्री तुझ्या घरी येणं आणि मेरा बाप चोर आहे का? पैशासाठी? हा, एक माणूस मला भेटला, बोलला असं नाटक कर, 300 रुपये देतो. मी म्हणलं दुप्पट देतो का? 600 दे, नाटक करते. पैशासाठी तू हे नाटक? कोणी दिले पैसे? त्या माणसाने इकडेच होता, कुठे गेला? अच्छा, म्हणजे आता हेही नाटक? भुक्कड, तुझ्या समोर कशाला नाटक करू रे? आणि तसं पण सरला आहे ना, दाम दुप्पट पैशाशिवाय काय पण करत नाही. चला थांब प्लीज. तू पैसा करता सगळं करतेस ना? त्याने तुला 600 रुपये दिले, मी तुला 1000 रुपये देतो. 2000 दे. 2000 दिले, मग 4000 दे. 4000. अरे 4000 काय? बस. मला आहे ब्लॅकची सवय. 40 कासी आणि 50 कसो. तू बोलत राहशील, मी वाढवत राहीन. एवढे पैसे देतोय तर ठीक आहे, बोल काय काम आहे. मी सांगतोय त्या पत्त्यावर मला घेऊन चल. माणूस शरीफ दिसतोयस. म्हणजे डेंजर आहे. बस रिक्षात बस.
इथेच थांबा. एक मिनिट. अरे किती वेळ लावलास दरवाजा उघडायला? चल बाजूला हो, मला आत येऊ दे. नाही, तुला आत घेता येणार नाही कारण मी तुला ओळखत नाही. काय? अरे काय दारू बिरू प्यालास का काय तू? बाजूला हो, मला आत येऊ दे. नाही, अनोळखी माणसाला या घरामध्ये प्रवेश नाही, कळलं? हे बघ, तसं असेल तर मला तुला ढकलून आत यावं लागेल. हा हे बघ, तसा प्रयत्न जरी केलास ना तरी आता जिथून आलायस तिथेच तुला परत जावं लागेल. म्हणजे जेलमध्ये, कळलं ना? अशी घुसखोरी जर केलीस सरळ पोलिसांना बोलवेन, कळलं काय? रॉबर्ट, सॉरी सरला. सॉरी काय सॉरी? द्यायचे नाही तर कबूल कशाला केले पैसे? 1000 दे तर 2000 देतो, 2000 दे तर 4000 देतो. द्यायचे तर काही नाहीयेत, नुसतं बोलायचं. ऐकायला आहे ना सरला? तुला पैसेच पाहिजेत ना? चल माझ्या बरोबर. व्हॉट? काय बोललात? तुम्हाला आता पैसे मिळू शकत नाही. हो, असं काय करताय? हे बघा किती क्रेडिट कार्ड आहेत माझ्याकडे. अहो काय करताय काय? तुमची सर्व खाती गोठवली आहे. पण का? कारण तुमच्यावर चोरीचा आरोप आहे 30,000 रुपयांचा. 30 नाही 25. पण मी ते चोरले नाही आहेत. आवाज खाली. इथे प्रतिष्ठित माणसं येतात. अहो पण गेट आउट. आउट. ए सरला, ए सरला, माझं ऐक सरला. दाम दुप्पट टाकता सरला नाही, खड्ड्यात जा. ए सरला, ए जाऊ नको ना प्लीज. हात सोड. मी काय हात म्हणतो सोड. हात माझं सरला. ए सरला, ए सरला थांब प्लीज, थांब सरला प्लीज. इकडे ये. अरे उठून ये ना. हात दाखव. क्या बात आहे. बस तिथल्या कॅरम बोर्ड पेक्षा स्मूथ आहे तुझा हात. तुझ्यापेक्षा माझा हात रफ आहे. खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा बाराना. बसा, या. चल रे. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मॉर्निंग सर. गुड 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 गुड. ये हे तुझं केबिन. बस बस, खुर्चीवर बस. चल. चंदू, आपला व्यवसाय काय आहे हे नीटपणे समजावून द्यायची आता वेळ आली आहे. राम अँड श्याम कन्स्ट्रक्शन्स. जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार काय असतो हे सांगायची वेळ आली आहे. हे बघ, असा एक असा जमिनीचा प्लॉट आपण 10 लाख रुपयाला विकत घेतो. 10? हा एवढासा तुकडा 10 लाख रुपयाचा? नाही रे, हे फक्त मॉडेल आहे. हा मॉडेल आहे. असा खरा खुरा आपण एक जमिनीचा तुकडा 10 लाख रुपयाला विकत घेतो. तो गरीब बिचारा शेतकरी आपल्याला अगदी चिरकुट भावात तो तुकडा विकतो. मग त्या जमिनीचे आपण 1-1 एकराचे भाग पाडतो आणि त्या भागांना कंपाऊंड करतो, त्याला हिरवळ लावतो, 1-4 वॉचमन ठेवतो आणि एक नटी त्याचं उद्घाटन करते. मग आपण त्याला काही काही नावं ठेवतो, ग्रीन व्ह्यू, सी व्ह्यू, एटसेट्रा एटसेट्रा. आणि हा एक तुकडा 10 लाख रुपयाला विकला जातो. अरे बापरे. म्हणजे एखाद्या गरीब शेतकऱ्याचा 10 लाख रुपयाचा जमिनीचा तुकडा तुम्ही त्याचे तुकडे पाडून 1 कोटी रुपयाला विकता? येस. म्हणजे तुम्ही पण लोकांना बनवता? आम्ही पण लोकांना बनवत नाही, आम्हीच लोकांना बनवतो. काय ना चंदू, तू आतापर्यंत जे लोकांना फसवत होतास ते अगदी क्षुल्लक, चिरकुट, फालतू वडापाव रे. पण आता तुझी आमच्यात उठबस सुरू झाली आहे. आजपासून तू चंद्रकांत शेठ